ठीक आहे। आमदार साहेब, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एका ठिकाणी शपथविधी सुरू असताना दुसरीकडे सोलापुरात सरकार विरोधात हे पहिलं आंदोलन होत आहे। कशा पद्धतीची प्रतिक्रिया असणार आहे, काय नेमकं आंदोलनाचं स्वरूप आहे? नक्कीच जे सत्तेवरती आज बसायची तयारी करतायत किंवा त्या ठिकाणी शपथ घेत आहेत त्यांनी परमेश्वराला स्मरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला स्मरून मनामध्ये एक प्रश्न विचारावा। अशा पद्धतीनं 22 किंवा 23% मतावरती आपण त्या खुर्चीवरती बसतोय। या राज्यामध्ये अनेक लोकांनी ईव्हीएम ला विरोध केला, परंतु तो तार्किक दृष्ट्या किंवा ते तांत्रिक बाब असल्यामुळं लोकांना मांडणी करता येत नव्हती। दडपशाही पुढे ते टिकलं नाही। पण आता तुम्हाला स्पष्टपणानं सांगतो, याचा पर्दाफाश होणार आहे। आज जो लोकांचा आक्रोश आहे सोलापूरमध्ये, हा जो 2-3 हजार लोक आतापर्यंत येऊन गेले आणि या ठिकाणी सह्याची मोहीम या सोलापूर ईव्हीएम कृती समितीने जी घेतलेली आहे ही राज्याला एक दिशा देणार आहे। परवा मार्कडवाडीनं साधं एक सॅम्पल करण्याचा प्रयत्न केला, त्याला काय ऑथेंटिकली काय महत्व नव्हतं। तुमचे सगळे पत्रकार मंडळी त्या ठिकाणी ते मतदान ऑब्झर्वर म्हणून काम करणार होते, परंतु त्या मार्कडवाडीच्या एवढ्या छोट्या विषयाला 18 ते 19 कोटी लोकांनी दाद दिली। जवळजवळ भारतातल्या निम्म्यापेक्षा अधिक लोकांचं त्या ठिकाणी स्टेटस होतं। मुंबईमध्ये 60% लोकांचं संपूर्ण मुंबईचं स्टेटस होतं। म्हणजे लोकांमध्ये ते किती आग आहे, किती उद्रेक आहे, किती त्याचा जाळ निघतोय, ते आम्ही मतं दिलेली गेली कुठं आणि मग तपासायची यंत्रणा काय? आम्हाला व्हीव्हीपॅट मध्ये जे चिठ्ठी पडते ती 10 तासानंतर डीएलओ छापली जाते। एका बाजूला भाजपचं छापलं जाते, दुसऱ्या बाजूला तुतारीचं छापलं जातं आणि 10 तासानंतर ते चित्र पुसून जाते आणि दुसऱ्या चिठ्ठी जी पडते ती काउंट केली जाते। आम्हाला तंत्रज्ञानामध्ये जायचं नाही, आम्हाला बॅलेट पेपरवरती जे माझा महाकॉन्स्टिट्यूशन 91 गाव आहेत त्या लोकांचा आक्रोश असा होता की आमचं मतदान हे बॅलेट पेपरवरती घ्या, कारण मी 1,21,978 एवढ्या मताधिक्याने निवडून आलोय। परंतु भारतीय जनता पार्टीला जेवढं मतदान केलं 54,000 तेवढंच प्रत्येक मत माझं, म्हणजे भारतीय जनता पार्टीला एक मत पडल्याशिवाय दुसरं ड्रायव्हर नव्हतं। प्रत्येक कमळाला मत एक पडल्याबरोबर माझं एक मत ड्रायव्हर म्हणजे माझी मतं आणि त्यांची मतं ही दोन्ही बाजूला सरली तर 1,21,000 एवढ्या फरकानं। आणि आमच्या तालुक्यातला 10 वर्षाचा मुलगा सुद्धा सांगेल की उत्तमराव हा किमान 1.5 लाख, 1,30,000, 1,20,000 एवढ्या फरकानं निवडून येईल। गेली 20 वर्षे मी ग्राउंडवर काम करतो, म्हणून आमच्या तालुक्याचा सगळा आक्रोश आहे की अशा पद्धतीचं मतदान ही करणं घेणं हे पूर्णपणे त्या ठिकाणी प्रशासनाने फोर्स पाठवल्या, CRPFच्या 3 तुकड्या पाठवल्या। असं काय गावामध्ये झालं होतं? त्यामुळे माझ्यावरती गुन्हे दाखल केले। आम्ही काय राष्ट्रद्रोह केला होता? आम्ही काय गुन्हा त्या ठिकाणी केलेला आहे? आम्ही आमच्या गावाची पडताळणी करतोय। तुम्ही तिथल्या म्हणजे लहान लहान मुलांच्या प्रतिक्रिया बघा, महिलांच्या प्रतिक्रिया बघा, लोकांमध्ये किती दाहकता आहे। आम्ही दिलेलं मत गेलं कुठं आणि आम्हाला तपासायचा अधिकार नाही का? अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण देशभर झालेलं आहे आणि त्याची ही चिंगारी आहे, त्याचा हा आक्रोश आहे, त्याची ही ठिणगी आहे। पूर्ण देशभर पेटण्या अगोदर ताबडतोब निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा, या राज्यामध्ये पुन्हा मतदान घेण्याचा आदेश काढला पाहिजे। ते नसतील काढत तर सुप्रीम कोर्टामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही याचिका दाखल करतोय आणि नाही समजा गेलं तर निश्चितपणानं आमचे महाविकास आघाडीचे लोक आणि राहुल गांधी सुद्धा मार्कडवाडी या गावामधून लॉंग मार्च काढणार आहेत आणि ही आग मात्र भडकत जाईल। पुन्हा मात्र राज्यकर्त्यांना थांबता येणार। शेकडो लोकांच्या वरती गुन्हे दाखल करण्यात आले, तुमच्यावरती देखील गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांना प्रचंड दबाव त्या दिवशी निर्माण केला होता। काय नेमकी अशी भीती दाखवण्यात आली प्रशासनाच्या वतीनं आणि त्यामुळे गावकऱ्यांना कसं माघार घ्यावी लागली? त्या ठिकाणी जे साहित्य होतं ते साहित्य सगळं, जी मतपेटी होती, मतपत्रिका छापलेल्या होत्या, तुम्ही एक जरी मत पोल केलं त्या ठिकाणी CRPFच्या तुकड्या होत्या। दुसरा असा विषय होता त्या ठिकाणी किमान 1500 मतं पडणं मला अपेक्षित होतं। तेवढी पोल होण्यासाठी तेवढी माणसं येणं गरजेचं होतं, परंतु प्रत्येक कुटुंबाच्या दारामध्ये एक पोलीस उभा केलेला आणि ज्या वेळेला हे पेट्या उचलायची झटापट होईल, त्या ठिकाणी दंगल होईल, लाठीचार्ज होईल, त्यावेळेला लोक घरातून बाहेर पडणार नाही। म्हणून त्या ठिकाणी आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला। अजून वेगळे मार्ग वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही अवलंबू आणि निश्चितपणानं याचा मात्र पर्दाफाश केल्याशिवाय राहणार। मार्कडवाडीतून